आजच्या या खरीप हंगाम पूर्व शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कृषीरत्न श्री विजय अण्णा बोराडे साहेब, सचिव मराठवाडा शेती सहाय्य मंडळ जालना, तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय डॉक्टर तुकारामजी मोटे, विभागीय कृषी सहसंचालक छत्रपती संभाजीनगर, या जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री कापसे साहेब, श्री देशपांडेजी, आमच्या विद्यापीठाचे पवार साहेब, के.टी. जाधव, डॉक्टर वाघमारे साहेब, अजय मोहितेजी, सर्व व्यासपीठावरील या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर S.V. सोनवणे साहेब, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र खरपुडी, तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून लाभलेले सर्व उपस्थित सन्माननीय अतिथी, शेतकरी, आत्ता ज्यांना पुरस्कार देण्यात आले, ज्यांचा सन्मान करण्यात आला, असे हे सर्व शेतकरी, महिला शेतकरी आणि एवढ्या मोठ्या संख्येनं आपण असलेले पूर्ण सर्व सन्माननीय शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज हा अतिशय खरीप हंगाम पूर्व शेतकरी मेळावा सुंदर ठेवलेला आहे. याच्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करत असताना जे काही डॉक्टर सोनवणे साहेबांनी विजय अण्णा बोराडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगलं आयोजन केलेलं आहे आणि यामध्ये त्यांनी हा कार्यक्रम प्रॅक्टिकल व्हावा, शेतकऱ्याला नुसतं मार्गदर्शन करून चालत नाही, तर या मार्गदर्शनामध्ये कुठेतरी प्रॅक्टिकल असावं म्हणून यांनी जे कृषी प्रदर्शनीचं महत्त्वाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कृषी प्रदर्शनीच्या माध्यमातून शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये प्रॅक्टिकलचं नॉलेज मिळते आणि हे खरंच घेतात किंवा नाही घेतात याच्याविषयी एक अण्णांची एक आयडिया आहे. किंवा आपण बरेच वेळेस मोठमोठे प्रदर्शन लावतो, त्यासाठी मोठी तयारी केली जाते, एक महिना तयारी केलेली असते सर्व शास्त्रज्ञांनी, त्या तिथल्या आयोजकांनी आणि सर्वांनीच एफर्ट घेतलेले असतात, परंतु त्याचा तेवढा इफेक्ट होतो का चांगला पॉझिटिव्ह हेही बघितलं पाहिजे. म्हणून अण्णांनी एक आयडिया हे केली किंवा एक प्रश्नावली तयार केली त्यांनी आणि महिलांना काही ते प्रश्न विचारणार आहेत आणि त्यातून ते नंबर काढून त्यांना हे करणार आहेत. त्या माध्यमातून ते जरा बारकाईनं त्याचं ऑब्झर्वेशन करून आल्या काही महिला आणि आता एक परीक्षा होईल, त्या परीक्षेमध्ये आपल्याला काही प्रश्न विचारले जातील आणि त्यामधून आपल्याला नंबर काढण्यात येईल आणि त्यांचा सत्कार करण्यात येईल असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर या प्रसंगी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना एक प्रेरणा मिळावी, त्यांनाही वाटावं की बा आपणही काहीतरी केलं पाहिजे. म्हणून हे शेतकरी कसे करतात आहे, सगळ्या शेतीमध्ये मोठे प्रॉब्लेम आहेत, अनेक समस्या आहेत, परंतु या सगळ्या समस्येला सामोरे जाण्यासाठी आम्ही कृषी विद्यापीठ आहे इथलं KVK मागील 26-27 वर्षापासून हे कार्यरत आहे आणि याचा प्रत्येकाने लाभ घ्यावा ह्यासाठी हे KVK या जिल्ह्यामध्ये आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता KVK झालेले आहेत आणि त्याचा लाभ ज्या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे, आता कापसाचे शेतकरी आले, काही सोयाबीनचे आले, मोसंबी, रेशीम शेती, यांना आपण इथं सन्मानाने बोलावलं, त्यांना मान सन्मान केला, त्यांचा सत्कार केला. का केला हे सगळ्यांनी पाहिलं आपण की कापसाचं रेकॉर्ड ब्रेक प्रोडक्शन की 3 एकरमध्ये किती क्विंटल 3 एकरमध्ये 74 क्विंटल कापूस म्हणजे काही कमी झाला का तो? बघा तुम्ही कसा काढला असेल. 6 एकरमध्ये 75 क्विंटल, सोयाबीनचंही तसंच विक्रमी प्रोडक्शन, मोसंबीचंही, सेरिकल्चरचेही शेतकरी इथं बसलेले आहेत आणि ह्या सगळ्यांचं कौतुक करण्याचा, सन्मान करण्याचा अण्णाचा जो हेतू आहे तो अतिशय चांगला आहे, जेणेकरून यांच्याकडून सगळ्यांनी प्रेरणा घ्यावी आणि असंच जिल्ह्यामध्ये
वातावरण वाढावं की नाहीकडे शेतीमधून सुद्धा शाश्वत उत्पादन मिळू शकते. आणि ह्यांचा जो उद्देश आहे तो साध्य होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. सर्व या शेतकऱ्यांचा सन्माननीय शेतकऱ्याचा आदर्श घेतला पाहिजे, हा यामागचा हेतू आहे. मागील 1 महिन्यापासून सोनवणे साहेबांनी मला फोन केला आणि ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलं. सोनवणे साहेब, त्यांची टीम, ह्या सर्वांचंच मी विद्यापीठाच्या वतीने अण्णाच्या मार्गदर्शनाखाली ज्यांनी हे काम चालू आहे, मागील 27 वर्षापासून चालू आहे. मी बदनापूरच्या रिसर्च स्टेशनला होतो तेव्हापासून मी पाहतो आहे. आज मराठवाड्यामध्ये सर्वात ॲडॉप्शन जर विद्यापीठाच्या टेक्नॉलॉजीचं कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल तर ते जालना जिल्ह्यामध्ये सांगायला मला अभिमान वाटतो. यापूर्वीचे यशो होते, एकदा आम्ही मला वाटते झेडेआरच्या मीटिंगला होतो त्यावेळेस त्यांनीसुद्धा म्हणजे कसे डॉमिनंट यशो इथं आले ना की फार ते एकाएकी कुठलीही गोष्ट ॲक्सेप्ट नाही करायची, अशी काहीतरी नाव होती. मला मागे मी चर्चा करत होतो आपण, तर मला वाटते आमचे कुलगुरू डॉक्टर पवार साहेब होते, VM पवार साहेबाच्या काळामध्ये. त्यांचं काम खरंच आदर्श होतं आणि तेव्हापासून पाहतो. आता फळबाग योजना 1990 पासून सुरू झालेली आहे. काय सुरू झाली, त्याचे काय उद्दिष्ट होते, अनेक शासनाच्या योजना आहेत. किंवा शेतकऱ्याला कुठलाही पैसा द्यायची गरज नाही, आपल्या शेतात आपणच खड्डे खोदले, आपणच काम केलं, आपणच सगळं केलं तर त्याचे पैसे शासन देणार. एवढं असतानासुद्धा ह्याचं जे मोठ्या प्रमाणामध्ये जे काम व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाही. परंतु जालना जिल्हा असेल, औरंगाबाद असेल, या जिल्ह्यामध्ये मात्र ह्या फळबाग योजनेचा 90 म्हणजे किती वर्ष झाले आज, एवढ्या वर्षापासून आपण त्याचा फायदा जेवढा घ्यायला पाहिजे होता तेवढा घेतला. अनेक शासनाच्या योजना होता पण त्या आपण माहिती करून घेतल्या पाहिजे. यशवंत साहेब इथं आहेत आणि अतिशय डायनामिक आहे त्यांचं काम. मागे पाहतो आम्ही यावेळेसही खूप चांगले यशो या जिल्ह्याला लाभलेले आहेत आणि त्याचा आपण नक्कीच फायदा घेतला पाहिजे. शासनाच्या नवीन योजना आहेत त्या आपल्या शेतीमध्ये राबवल्या पाहिजे. आताच आपले मोठे साहेब आहेत डॉक्टर तुकारामजी मोठे, त्यांनी खूप अभ्यासपूर्ण आपल्या पुढे विषय मांडलेला आहे की जमिनीचे आरोग्य कसे सांभाळले पाहिजे किंवा ती जमीन पुनर्जीवित कशी केली पाहिजे. आज काही जमिनी भाकड होत आहेत. आज आपण शेतकरी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन घेत आहेत, परंतु काही न दिसत्या गोष्टी आहेत आपल्याला जमिनीमध्ये घडतात. ते की मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीतल्या अन्नद्रव्याचं हार्वेस्टिंगसुद्धा होते त्यावेळेस. तर त्या प्रमाणात आपण त्याला जमिनीमध्ये अन्नद्रव्य टाकतो का हे सुद्धा पाहणं फार गरजेचं आहे. म्हणून ऑर्गॅनिक कार्बन जे मराठवाड्यातल्या शेतीचा जर आपण अभ्यास केला तर आम्हाला असं आढळून आलेलं आहे की जमिनीत ऑर्गॅनिक कार्बन हे 0.5 पेक्षा कमी आहे. आणि आज त्यांनी जे अभ्यास घेतला अण्णा कडनाडला तर रिजनरेटिव्ह ॲग्रिकल्चरच्या बाबतीत ते मागे आमचे जे रब्बीची मीटिंग होती त्यावेळेसही मोठे साहेब बोलले. ते खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, कुठेही गेले तरी ते त्यामध्ये खूप लक्ष घालून ते हे करतात. तर जमिनीचं पुनर्जीवन करणं कशामुळे आवश्यक आहे तर हे जमिनी वारंवार खूपच प्रोडक्शन घेतल्यामुळे ते भाकड होत आहे. जसे एखाद्या गाईचं म्हशीचं दूध काढून आपण वर्षानुवर्ष जसं त्या गाई म्हशी ह्या भाकड होतात तसंच या जिल्ह्यातल्या किंवा औरंगाबाद जिल्ह्यातल्या जमिनी काही भाकड होत आहेत. म्हणजे भाकड म्हणजे त्याच्यामध्ये काहीच पिकणार नाही. आणि मला वाटते काही ठिकाणी ह्याच 2 जिल्ह्यामध्ये असा प्रॉब्लेम आलेला होता मागील 10-15 वर्षापूर्वी. तर ह्या जमिनी पुनरुज्जीवित करायसाठी करणं फार आवश्यक आहे आणि त्यासाठी ही रिजनरेटिव्ह टेक्नॉलॉजी जी आहे तर याचा आपण सगळ्यांनीच लाभ घेतला पाहिजे, ते समजून घेतलं पाहिजे. त्यांनी एक पुस्तक दाखवलेलं आहे, ते पुस्तकाचं वाचन केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. आणि जे काही प्रॅक्टिकल गोष्टी आहेत आपण कन्नडला जाऊन थोडंसं सगळ्यांनी एकदा व्हिजिट केली पाहिजे की जेणेकरून आपल्याला ह्या गोष्टी माहिती होतील. कारण जमिनीचं आरोग्य चांगलं तर पिकाचं आरोग्य चांगलं राहील आणि पिकाचं उत्पादन चांगलं होईल. हा त्याच्यामधून आपण मेसेज घेतला पाहिजे. तर सेंद्रिय कार्बनचं प्रमाण जमिनीमध्ये वाढवण्यासाठी जे आपण तागाचे हे आहेत ना पिकं की सनहेम फॅट ह्यांचं आहे तर ते आपण त्याची लागवड आपल्या पीक पद्धतीमध्ये त्याचा समावेश केला पाहिजे जेणेकरून आपल्याला वेगळं खतं औषधावर जो खर्च होणार आहे तो खर्च आपल्याला कमी करता येईल. आज मोठ्या प्रमाणात शेतीवरचा खर्च वाढलेला आहे आणि या जिल्ह्याचा जर आपण अभ्यास केला, महाराष्ट्राचा जर अभ्यास केला आणि राज्याचा
तर मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन आणि कापसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि या जिल्ह्यामध्ये सुद्धा आता सोनवणे साहेबांनी त्यांच्या प्रस्ताविकामध्ये सांगितलेलं आहे की 4 लाख हेक्टर क्षेत्र, 6.5 लाख हेक्टरपैकी 4 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन आणि कापसाची लागवड केल्या जाते. तर हे करत असताना सलग लागवड घेण्याऐवजी आता हवामान बदल आहे, किती टेम्परेचर होता आपण बघितलं आहे या गेल्या महिन्यामध्ये. आता कुठे ते 36वर आलेलं आहे. 42, 45, 46, 48 डिग्रीपर्यंत टेम्परेचर गेलेलं आहे. हा जो हवामानाचा बदल होत आहे, कधी कंटिन्युअस पाऊस, कधी लवकर पाऊस सुरू होणे, कधी पावसाळा लवकर संपणे आणि अतिवृष्टी होणे, गारपीट होणे, ह्या ज्या हवामान बदलाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर जर आपल्याला मात करायची असेल तर आपण आपल्या पीक पद्धतीमध्ये बदल केला पाहिजे. एकच एक पीक सलग न घेता त्यामध्ये आंतरपीक कसं घेता येईल. सोयाबीन तर आपण घेणारच आहे, बरोबर आहे, तर किंवा कापूस तर आपण घेणारच आहे, या जिल्ह्यामध्ये त्याचं क्षेत्र जास्त आहे. तर त्याबरोबर आपण तुरीचं पीक घेण्यासाठी चांगला वाव आहे आपल्याला. आपण जर तुरीचं प्रोडक्शन बसलं, तुरीचे शास्त्रज्ञ आपल्यासमोर बसलेले आहेत, आमचे किरण जाधव, त्यांना माहिती आहे की आज देशामध्ये तुरीचं उत्पादन कमी आहे, पल्सेसचं उत्पादन कमी आहे. 29 ते 30 लाख टन उत्पादन आहे तुरीचं, ज्याची की रिक्वायरमेंट आहे 45 लाख टनाची. तर आपल्याला अजून 15 लाखात टनापर्यंत तुरीचं उत्पादन वाढवण्यासाठीचा वाव आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे की आपल्या पीक पद्धतीमध्ये बदल करून आंतरपीक पद्धती घेऊन तुरीचं क्षेत्र कसं वाढेल आणि त्यामुळं ह्या हवामानाची जी रिस्क पण आपल्याला त्याच्यामधून कमी करता येईल. आणि आपल्याकडे नवीन नवीन वाण चांगले निघाले आहे. आज गोदावरीला खूप डिमांड आहे, तुरीचा वाण गोदावरी आणि सोयाबीनचा जो नवीन वाण आहे MAUS 725, तर ह्या वाणाचं बियाणं आपल्या इकडेही उपलब्ध आहे गोदावरीचं. आम्ही आता पाहिलं या सगळ्या पेंडॉल मध्ये उद्घाटन केल्याच्या नंतर आम्ही पाहत येत होतो, ज्या ज्या गोष्टी विद्यापीठ स्तरावर उपलब्ध आहे त्या जास्तीत जास्त अण्णांनी आपल्या या KVKमध्ये कशा उपलब्ध होतील याचा अभ्यास करून ह्या सर्वच गोष्टी शेती उपयोगी आपल्या इथं ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याचा सर्वांनीच लाभ घेतला पाहिजे. आणि सोयाबीनचे नवीन नवीन वाण, तुरीचे नवीन नवीन वाण आपण आपल्या शेतामध्ये लावले पाहिजे. तर आमचा उद्देश असा होता, खरीप हंगाम तिला आम्ही शेतकरी मेळावा घेतला 18 मेला, तर त्यावेळेस आम्ही पाहिलं की गोदावरी तुरीला आणि MAUS 725ला शेतकऱ्यामध्ये मोठी डिमांड आहे. त्यामुळे आम्ही काय केलं की पूर्वीसारख्या 26 किलोच्या बियाणं न तयार करता सर्व मराठवाड्यातील 76 जिल्ह्यात 76 तालुक्यातील शेतकऱ्यापर्यंत हे बी गेलं पाहिजे म्हणून आम्ही त्याच्या 5-5 किलोचे बी तयार केलं. आणि त्या शेतकऱ्यांनी ते टोकन पद्धतीनं आपल्या शेतीमध्ये लावून BBF टेक्नॉलॉजी असेल, टोकन पद्धती असेल, तुम्हाला जे काही आपल्याकडे साधनं उपलब्ध आहेत तर त्या साधनाचा उपयोग करून आपण ते 5 किलो बियाण्याचं आपल्या शेतामध्ये कसं सीड वाढेल आणि तिथल्या भागामध्ये ते मल्टिप्लाय होईल, हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही 5-5 किलोच्या बॅग केल्यामुळं सोयाबीनची 5 किलोचीच बॅग होती म्हणून आम्हाला ते जास्तीत जास्त आठवडाभर पुरल्या सर. म्हणजे उद्देश हाच होता की हे बियाणं नवीन आहे आणि ह्या सर्व तालुक्यात जर तिकडे गेलं ना तर मग ते तिकडल्या भागामध्ये शेतकऱ्यामध्ये मल्टिप्लाय होईल. हे सरळ वाण आहे, याचं नवीन बियाणं नेहमी घेण्याची गरज नाही. एकदा काय आपण आपल्या शेतीमध्ये त्याचं चांगलं नियोजन करून जर घेतलं त्याचं आणि सिलेक्टिव्ह झाडं आपण तयार करून आपण पूर्वी करत होतो बघा का, ज्वारीच्या बाबतीत आहे, चांगले कणस निवडून ठेवायचे आणि ती पुढची ज्वारीची पेरणी येईपर्यंत आपण त्याचं बी धरून ठेवायचं. ही बाब सोयाबीनच्या बाबतीत घडत नाही. म्हणून हे असं करण्याची गरज आहे. मग तुम्हाला सोयाबीनवरच्या बियावर होणारा खर्च कमी करता येईल, खतावर खर्च कमी करता येईल. आता जसं की यांनी सांगितलं रिजेनरेटिव्ह ॲग्रिकल्चर, त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये जे रोटेशन जरी फॉलो केला आपण, सोयाबीनवर सोयाबीन न लावता कापसावर कापूस न लावता आपण त्याच्यावर दुसरे पिकं घेणे, ह्या जर रोटेशन जर पिकामध्ये जर फॉलो केलं तर आपल्याला निश्चितपणे जमिनीमध्ये जे अन्न प्रक्रिया तयार होते त्यामध्ये वेगळं खत टाकण्याची गरज नाही. निसर्गामध्ये जे 78% नायट्रोजन आहे त्यातील नायट्रोजन जे आहे ते ज्या तुरीसारख्या सोयाबीनसारख्या ज्याच्या मुळावर गाठी आहेत, हरभरा आहे, ज्या पिकाच्या मुळावर गाठी आहेत ह्या
पिकाची पेरणी जर आपल्या शेतामध्ये जर केली तर त्या पिकाच्या गाठीमध्ये लेग हिमोग्लोबिन नावाचं द्रव्य असते. ते जेवढं जास्त प्रमाणामध्ये असते तेवढ्या जास्त हवेतील नायट्राचं जमिनीमध्ये स्थिरीकरण होऊन जमिनीमध्ये अन्नद्रव्याचं उपलब्धता होते. म्हणून आपण आपल्या पीक पद्धतीमध्ये पल्सेस म्हणजे डाळवर्गीय पिकाचा समावेश करून शेती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे रिस्क कमी होते हवामान बदलाची आणि जमिनीत अन्नद्रव्य चं प्रमाण पण त्याच्यामुळे वाढते. दुसरी गोष्ट अशी आहे की आज आपण एकच एक सोयाबीन, हे शेतकऱ्यांनी सोयाबीन घेतलं की त्यांनी बाकीच्यांनी कॉटन सोयाबीन सगळे आपण त्याच्यात मागं लागतो. पण मला असं म्हणायचं आहे की हलक्या जमिनीवर कॉटन हे डीप रूटेड आहे, म्हणजे खोल मुळं असलेलं पीक आहे कापूस, आणि तूरसुद्धा खोल मुळं असलेलं पीक आहे. म्हणून ह्या पिकाची लागवड आपण हलक्या जमिनीवर करू नये आणि एकच एक पीक घेण्यापेक्षा आपल्या याच्यामध्ये आपण एकात्मिक पीक पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. आज सेरिकल्चरचं क्षेत्र चांगलं वाढलेलं आहे जालन्यामध्ये, की बीडमध्ये सगळ्यात जास्त क्षेत्र वाढलेलं आहे. फार सुखी शेतकरी आहेत ते. 1 एकर जरी त्यांच्याकडे हे असलं सेरिकल्चर तरी त्याला लाखामध्ये उत्पादन असल्यामुळं तो शेतकरी सुखी आहे. म्हणून आपल्याकडे आपल्याला किमान 1 एकर तरी किंवा अर्धा एकर तरी ज्याला जमीन कमी असेल त्यांनी सेरिकल्चरचा अवलंब करावा. शेळीपालन आहे, आताच आपण एका शेळीपालन शेतकऱ्याचा सत्कार केलेला आहे. शेळीपालन आहे, हॉर्टिकल्चरचा आहे. मी सांगतात की फळबाग आहे. आपण इरिगेटेड फळबाग घेण्याची आवश्यकता नाही, कोरडवाहू फळबाग घ्या. कारण मराठवाड्यात पावसाचं प्रमाण कमी आहे, कोरडवाहू क्षेत्र जास्त आहे. त्यामुळं आंब्याचे तज्ज्ञ बसलेले आहेत वाघमारे साहेब, ते आपल्याला आंब्यावर मार्गदर्शन करणार आहेत. तर आपण फळबाग आपल्या पीक पद्धतीमध्ये फळबागचा, रेशीम शेतीचा आणि शेळीपालन ह्या 2-4 गोष्टीचा जर वापर करून एकात्मिक शेती पद्धती जर केली आपण, आणि पीक पद्धती की एक आंतरपीक पद्धतीचा अवलंब, ह्या जर 4-5 गोष्टीचा जर आपण अवलंब केला तर नक्कीच आपली शेती हे सर्वांचीच फायद्यात येईल. आज बऱ्याच वेळेस सोयाबीन गेलं की आपल्या हाती काही राहत नाही. मग दूध आणि दुधाचे प्रॉडक्ट, काही जनावरं जर आपल्याकडे ठेवले, गाई म्हशी, तर आपल्या शेतामध्ये त्याचं खतही होते शेळ्याचं, जनावराचं, आणि त्यामुळं शेतीवरचा खर्च कमी होतो. आणि एकंदरीत एकात्मिक शेती पद्धती हे शेतकऱ्यासाठी वरदान आहे. त्यामुळं आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी एकात्मिक शेतीकडे वळलं पाहिजे असं मी या प्रसंगी आपल्या सर्वांना आव्हान करतो. आपल्याला सर्वांचंच ऐकायचं आहे. त्यामुळं मला इथं आपण बोलावलं, मानसन्मान केला त्याबद्दल, आणि आपण सर्वांनी शांत चित्ताने माझं म्हणणं ऐकून घेतलं, आपल्याशी संवाद करण्याची मला संधी उपलब्ध करून दिली आयोजकांनी. त्याबद्दल मी आयोजकाचे आभार व्यक्त करतो आणि जास्त वेळ न घालता मी इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर अण्णांनी नुकतंच जाहीर केलं होतं की महिलांसाठी आपल्याला काही प्रश्नमंजुषा आपल्या प्रदर्शनीवर आधारित आपण इथे सादर करणार आहोत. त्यासाठी नंतर घ्यायचे प्रश्नमंजुषा, महिलांसाठी प्रश्नमंजुषा हे एक्झिबिशनवर वासरे सरांना विनंती करते काही प्रश्न. काय करायचं तर वासरे सरांना विनंती करते की यानंतरची सूत्र वासरे सरांच्या हाती. चालेल. धन्यवाद मॅडम. मित्र, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की बाहेर स्टॉल लागलेले आहेत. त्यापैकी माननीय अण्णांनी अचानक एक ज्याने कोणी हा स्टॉलला भेट दिलेली आहे. तर महिलांना सलग 3 प्रश्न विचारले जातील. 3 प्रश्नाचे सलग ज्यांनी उत्तरे दिले, पहिलं बक्षीस, दुसरं बक्षीस आणि तिसरं बक्षीस, असं 3 बक्षीस आहेत. पहिल्या बक्षिसाला हे यंत्र आहे, दुसऱ्या बक्षिसाला हे यंत्र आहे आणि तिसऱ्या बक्षिसाला हे यंत्र आहे. तर मी प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचे उत्तरे द्यावेत. तर महिलांसाठी, हा पुरुषासाठी नाही आहे, फक्त महिलांसाठी. हां माईक. तर हा जो यंत्र दिसतं, हे यंत्राचं नाव काय? पहिला प्रश्न आहे, कोण सांगेल?
एक हां तुम्ही सांगा. बरं ओके चला. टोकन यंत्र सर. नाही. हे सर. हो त्याचं नाव स्पेसिफिक नाव आहे. हां ह्या यंत्राचं नाव. परत दुसरा प्रश्न. हां हां दिस व्हील शटर यंत्र. हो. अगदी उत्तर बरोबर आहे. दुसरा प्रश्न आहे तुम्हालाच. या यंत्रानं कापूस किंवा तूर एका दिवसात किती क्षेत्र करता येईल? टोकन. सर क्षेत्र नाही माहिती सांगितलं त्यांनी, पण एक 4 माणसाचं काम करू शकते यंत्र. 4 माणसाचं काम म्हणजे जवळपास 4-3 ते समजा एक माणूस 1 एकर शेती हे सरकी लावताना कापूस तर 4 एकर जवळपास लावू शकतो. योग्य उत्तर आहे. 4 एकर आहे. तिसरा प्रश्न आहे या शिडरला व्हील शिडरला दात किती आहेत? 10. चुकला. चक्र 10 आहे ते दात नाही. चुकला प्रश्न हा. चला. चक्र दात म्हटलं मी. चक्र म्हणजे दात त्याला. चला नेक्स्ट. परत कोण सांगेल किती दात आहेत? ताईनं द्या. 12 आहे सर. हां 12 आहेत. प्रश्न बरोबर आहे. टाळी वाजवा. दुसरं या यंत्राचा एक राऊंड झाल्यानंतर किती अंतर कापतं इंचामध्ये किंवा फुटामध्ये? 3 असं सर. किती? 3 फुटामध्ये ते टाकायचं त्यांनी सांगितलं की 4 इंचावर असतं सर. 4 इंचावर आहे. मग आता 12 हे आहेत दात आहेत. प्रश्न नाही समजला सर मला. हे यंत्र एक राऊंड झाला तर किती इंच किंवा किती फूट अंतर कापेल? सांगते नाही सर. समजा आपण तो यंत्र चालवत चाललो. पहिला दात, दुसरा दात, तिसरा दात असं 12 दात झाले. एक राऊंड झाला. 12 आणि किती होईल बाबू? बरं. दुसरा ऑप्शन आहे की हे यंत्र किती खोलीवर बिया पेरणी केलं जातं? 3 ते 4. हां ते बरोबर आहे. उत्तर आहे. तिसरा प्रश्न. या यंत्रामुळं काय काय फायदे होतात? यंत्रामुळे 2 फायदे सांगा. 4 माणसाचं काम करते. एक झालं. हां दुसरं फायदे सांगायचे आहेत आपल्याला. चांगल्या पद्धतीने पेरणी होते सर. चांगल्या पद्धतीने पेरणी होते. बरोबर आहे. आणखी एखादं उत्तर? खताचा पण वापर होतो. बियासोबत खत पण जाते सर. हां खत आणि बियाणं सोबत वापर होतो. 3. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न त्याचाच उत्तर आहे महिलांच्या रिलेटेड आहे. ते सांगितलं तर म्हणजे तुम्हाला 4 आहे. चला तर 3ही प्रश्न बरोबर आहेत. यांच्या नावाने टाळी वाजवा. तर सर्वात महत्त्वाचं की याच्यामुळे महिलाचे श्रम वाचतात. ओके धन्यवाद. तरी हा विजेते. हां तर हे पहिले विजेते आपण यांना जाहीर करूयात. तुमचं नाव सांगा मॅडम. नाव लिहून घ्या त्यांचं. आता दुसऱ्या यंत्रासाठी पण प्रश्न या यंत्रासंदर्भातच आहे. हातच जो यंत्र आहे तोच. हे जे यंत्र आहे तर यामध्ये कापूस तूरचं क्षेत्र किती एकर होतं एका दिवसात हे सांगितलं. पण सोयाबीनचं क्षेत्र किती होतं ते सांगावं. सोयाबीन लागवडीचं क्षेत्र एका दिवसामध्ये किती होतं याच यंत्राने जे व्हील शिडर आहे. कोणतरी हात वर करा म्हणजे त्यांना 3 प्रश्न सलग. हात वर करून सांगा.
कोणतरी सांगा, उठा. कोण सांगेल? सोयाबीनचं अंतर, सोयाबीनचं एकूण क्षेत्र. प्रश्न अवघड. हां हां, सोयाबीन अर्धा एकर होईल, 1 एकर होईल की कोण कोण सांगेल? आता आता तुम्ही दोघी नाही. हां, तिसरं 1 एकर. 1 एकर बरोबर प्रश्न आहे. हां, उभा राहा ताई, उभा राहा तुम्ही. हां सर, त्यांना मिळालं, मग नवीनच घेतलं. हां, दुसरा प्रश्न. हां हां, उत्तर पहिल्या यांचं बरोबर आलेलं आहे. 1 एकर क्षेत्रापर्यंत सोयाबीनची पेरणी करता येते. टाळ्या वाजवा सर्वांनी. आता मावशी, हा दुसरं यंत्र आहे, त्याच्यामध्ये दातं किती आहेत? दातं त्याचे. त्याला 2 दात आहेत. हां, 2 दातं आहेत. योग्य उत्तर आहे. बरं, किती खोलीवर त्याचं बियाणं पेरणी करता येईल? त्याची अशी 2 इंच. 2 इंच. अगदी योग्य उत्तर आहे. तर दुसरं बक्षीस ताईंना मिळालेलं आहे. ताईचं नाव नोंद करून घ्या. कृपया जोरात टाळ्या वाजवा. आता तिसरं बक्षीस आहे हे. तर याचं नाव काय? कोणी सांगेल? त्या यंत्राचं नाव? अवजाराचं. हां सॉरी, अवजार आहे ते. हां, नाव पाहिजे, नाव. हात वरे करा ज्यांना येते त्याने. हा ठीक आहे, बोला. उठून बोला. कैची आहे सर. कैची. बरं ठीक आहे, योग्य मराठीत उत्तर कैची आहे, पण त्याला थोडं आपण शुद्ध भाषेमध्ये शिकेटर म्हणतो सर्वांनी, हँड शिकेटर. दुसरा प्रश्न आता त्या यंत्राबद्दल तुम्हाला विचारतो. उभा राहा. ते यंत्र काय कामासाठी उपयोगात आणलं जात आहे? ते तुतीची कटाईसाठी. व्हेरी गुड, नाईस. अगदी योग्य उत्तर आहे. बरोबर. उठू. तिसरा प्रश्न आहे आता, लगेच नाही. तर ह्या यंत्राने आपणाला साधारणपणे दिवसभरामध्ये किती क्षेत्र कटिंग करता येतं तुतीची? 10 गुंठे, 20 गुंठे? जवळपास 15 गुंठे. 15 गुंठे. अगदी बरोबर आहे. 15 ते 20 गुंठेपर्यंत आहे. तर तिसरं उत्तर बरोबर आलेलं आहे. ताईचं नाव घेऊन घ्या. तिसरं बक्षीस त्यांना मिळालेलं आहे. धन्यवाद सर. सर्वांचे आभार. 3 बक्षिसं गेलेले आहेत. नाव? सावित्रा संतोष कचरे. सावित्रा संतोष कचरे. गाव? कचरेवाडी. तर सर्वांचे धन्यवाद. असंच 5 तारखेला येत जा आणि अशा पद्धतीनं बक्षिसे मिळवत जा, हे मी आवाहन करतो. धन्यवाद. थँक्यू. अभिनंदन सर्वांचं. आपल्या सर्वांच्या समोर आपण इथे प्रश्नमंजुषा ऑर्गनाईज केली, त्याबद्दल प्रथम बक्षीस जे आपण टोकन यंत्रासाठी दिले, कृपया शांत बसा. प्रथम बक्षीस जाकेरा शेख खनेपुरी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांनी त्यांचं बक्षीस मान्यवरांच्या हस्ते इथे घेऊन जायचं आहे. असंच 5 तारखेला आल्यानंतर तुम्हाला काहीतरी सरप्राईज भेटत राहतं, त्यामुळे महिलांनी आवर्जून या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे. जाकेरा शेख राहणार खनेपुरी या बचत गटाच्या अध्यक्ष पण आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या कार्यामध्ये सहभाग घेतात. खूप खूप अभिनंदन ताई. यानंतर द्वितीय बक्षीस मिळालेलं आहे जनाबाई सूर्यभान पवार राहणार खनेपुरी. त्यांचंही खूप खूप अभिनंदन. त्यांना विनंती करते की मान्यवरांच्या हस्ते त्यांनी त्यांचं बक्षीस घेऊन जायचं आहे. खूप खूप अभिनंदन ताई. खनेपुरी दोन्ही बक्षिसं खनेपुरीच्या महिलांनी पटकावलेली आहे. सर्वांना विनंती, टाळ्या वाजवून त्यांचं आपण अभिनंदन करूया. खूप खूप अभिनंदन ताई. नेहमी सतत या 5 तारखेला येणाऱ्या महिला शेतकरी आहेत. खूप खूप अभिनंदन. तिसरं बक्षीस मिळवलं आहे सावित्रा संतोष कचरेवाडीच्या. यांनाही खूप खूप अभिनंदन द्यायचं आणि मान्यवरांना विनंती करते की त्यांच्या हस्ते त्यांनी बक्षीस वितरण करावं.